दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण बघू शकाल. मिहीर 11 वसार वर्सेस LNT खोणी या दोन टीम्स मध्ये. सलामीची जोडी अजय भंडारी आणि महेश मडवीला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती योगेश म्हात्रे. 3 षटकांची मॅच. यावेळेस पहिलाच बॉल उडवला. बॉल हवेमध्ये. झेलची संधी. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये आलाय. 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 3 षटकांची मॅच आहे. 1 षटक सर्कल पाबंदीचा आपण पाहतोय. 2 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. अजय भंडारीनं मागील मॅच मध्ये 4 मोठे फटके दाखवले. त्याच्या बॅट मधून 4 उत्तुंग षटकार आले. चांगली सुरुवात करून दिली होती मिहीर 11 या टीमला. आणि आता मात्र पहिल्याच बॉलवरती आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. फुलरलेनचा हा बॉल फक्त दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. अमोल फराडला आपण पाहतोय आणि इथे येतोय. या बॉलवरती सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक कन्वर्ट केली जाते महेशकडे. महेश मडवीला आपण पाहतोय. सलामीसाठी गेला. धापलकावरती टोटल 3. यावेळी समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे. महेश मडवीनं ठोकलाय. पहिल्याच बॉलवरती दमदारी. 4 रन. यावेळी चांगला फटका अलॉन द कार्पेट. ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल करतो. डीप मधनं फिल्डर येतो हरेश. बॉलची उचलून फेक केली जाते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे जातोय 9 या आकड्यावरती. ह्या वेळेस रनअप मध्ये अडथळा निर्माण झाला. आपण बघू शकाल योगेश मात्र एक वेगवान गोलंदाज. मलंगडचा विचार जर केला सर्वाधिक वेगवान गोलंदाज आपण पाहतो म्हात्रेपाडा टीमचा हा योगेश म्हात्रे. गोलंदाजी मार्कवरती आहे. ह्या वेळेस चांगला बॉल. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. चकमा दिलाय फलंदाज महेश मडवीला. येतोय डॉट बॉल. वेगासाठी जाणला जातो आणि इथे गती परिवर्तन. चेंज ऑफ पेस. गती कमी केली आणि बीट केलं पूर्णपणे महेश मडवीला. इथे चांगला फटका. बॅटची कडा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅन वरनं शुभम होता.
डायरेक्ट हिट लागला नाहीये. येतो अजून एक डॉट बॉल. एका ओव्हरचा खेळ संपला दापलकावरती. टोटल विदाउट लॉस 9. यावेळी चांगला बॉल दिशा करा. वाईड बॉलचा इशारा पंचांचा आलाय. इथे फलंदाज बाद झाला अजय भंडारी. पहिल्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली, मात्र या मॅचमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही आहे. बाद होऊन परतावा लागेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आहे सूरज दूधकर, मॅन फ्रॉम वसार संघाचा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकाल हरेशचा वापर केला दुसऱ्या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळी चांगला स्ट्रोक आल्या आल्या आपल्या नावाची ओळख पटवून दिली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. गोलंदाजी मार्कवरती आपण विकीला पाहतोय. टीम नारनच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला खेळताना ग्रामीण क्रिकेटमध्ये दिसतो. इथे LNT खोणीच्या माध्यमातून त्या खेळाडूची वर्णी लागली आहे आणि आतापर्यंत गोलंदाजी चांगली करत होता. आणि या बॉलवरती सूरजनं आल्या आल्या एक दमदार हिट दाखवलाय. षटकार आला. षटकारानं धावफलक पुढे जाईल 16 या आकड्यावरती. यावेळी चांगला बॉल समोरच्या दिशेनं एकदा या बॉलवरती येते. यावेळी स्कोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं ऑन द कार्पेट ट्रॅव्हल करतो. डीपमधनं फिल्डर येत आहेत. या बॉलवरती सुद्धा येईल फक्त सिंगल. षटकारानंतर कमबॅक चांगला आपण बघू शकाल. गोलंदाज विकीनं दाखवला. धापलकावरती टोटल 18.
यावेळेस चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. यावेळेस चांगला फटका, डीपमध्ये फिल्डर, बॉल आउटफील्ड मध्ये अडला जातोय आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धापलकावरती टोटल 20. कडच्या माध्यमातून फटका सजवलाय सुरेख झेल, टिपलाय भूषण. संपलाय खेळ. महेश मडवीला आपण बघू शकाल. पहिल्याच बॉलवरती सागर पाटीलनं विकेट कॅरी केलाय. महेशला परतावा लागेल सलामीसाठी. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. नवीन तेजस, सागरनं पहिल्या बॉलवरती विकेट कॅरी केलाय. महेश मडवीला परतावा लागलाय. यावेळी चांगला बॉल, मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, झेलची संधी. अजून एक धक्का. तेजस गोल्डन डकचा शिकारी झालाय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज चेतन, मंगरुळ टीमचा हा फलंदाजीसाठी सज्ज झाला. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज सागर.
ह्या वेळेस काय जबरदस्त चेंडू फेकलाय, अप्रतिम चेंडू, आणि पंचांचा इशारा आलाय. हा बॉल वाईड आहे, अतिरिक्त बाउन्स या बॉल न प्राप्त केला. वन बाउन्सचा इशारा आधीच पंचांकडनं आला होता आणि हा बॉल सुद्धा अतिरिक्त हाईट या बॉलनं प्राप्त केली आणि पंचांनी हा चेंडू वाईट दर्शवलाय. चला पंच, आपण डिसिजन, यस वाईट. वाईट +1 अशा 2 धावा या बॉल वरती येत आहेत. 2 धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 22 या आकड्यावरती. यावेळेस अजून एक खराब चेंडू, वाईड बॉलचा इशारा आलाय. तर यापुढील मॅच असेल अंबरनाथ हाफ मधील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. पाटील प्रतिष्ठान वर्सेस साई 11 बारकुपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच या टॉस साठी. पाटील प्रतिष्ठान आणि बारकुपाडा या टीमचे कॅप्टन. यावेळेस चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. साई 11 बारकुपाडा आणि पाटील प्रतिष्ठान या दोन्ही टीमचे कॅप्टन या पण टॉस साठी. ह्या वेळेस चांगला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण प्राप्त करतोय लेफ्टी बॅट्समन साठी. हा लेग ब्रेक आपण बघू शकाल सागर पाटीलच्या माध्यमातून. अजून एक डॉट बॉल, बिंदास शिशवे यांचं शुभागमन. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, लिडिंग एज बॉल हवेमध्ये, आणि झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा सागरकडनं झाला नाहीये. या बॉल वरती येत आहेत 2 रन्स. धापलकावरती टोटल 25-25. ह्यावेळेस स्विच हिट केलाय, पुन्हा एकदा बॉल हवेत, आणि इथे एकदा या बॉल वरती येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 26-26 या आकड्यावरती. साईराज 11 बारकुपाडा आणि पाटील प्रतिष्ठान दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच आयोजकांशी संपर्क साधायचा. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. अंबरनाथ पोल मधील हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील, पाटील प्रतिष्ठान आणि साईराज बारकुपाडा.
गोलंदाजी मार्कवरती अजय भंडारीचा वापर केला P1च्या षटकामध्ये. पहिलाच बॉल चांगला फटका अलंद कार्पेट लंगोफला फिल्डर तैनात. एकदा येते या बॉल वरती सिंगल न आपलं वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केलं शुभम ना. सुंदर असा षटकार सागर यांच्या बॅटमधून. कणकणीत षटकार. एल&टी खोनी संघाकडून प्रथम फलंदाजीला आलेत सागर पाटील आणि शुभम. दोन चेंडू 7 धावा एल&टी खोनी संघाच्या झालेल्या आहेत. अजय यांचा पुढचा चेंडू सामना करेल सागर. एक धाव पूर्ण आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती बिनबाद धाव. विकेट होत आहे सागर पाटील. सागर पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी पुढचे फलंदाज ब्रँडिन मात्रेपाडा योगेश भुग्या. सब ऑलराउंडर बनने का एक बिग हिटर मात्रेपाडे संघाचे योगेश मात्रे. मलंगटचा वंडर बॉय. पण तो सामना जरा लवकर चालू करा. उशीर होत आहे सामन्यांना. सागर यांच्या षटकातील काही चेंडू शिल्लक.
लेफ्ट आर्म बॉलर सुंदर असं खेळला चेंडू आणि सीमारेषा पार चौकार योगेश म्हात्रे यांच्या बॅटमधून खणखणीत चौकार. धावसंख्या होते ती 1-13. एलएनडी होडी संघाची सुंदर अशी सुरुवात. अरे बाबा नको तसा तसा राहू दे जरा सांग केक रे जरा ये जरा ये ये बिर्याणी खा ना. सुंदर असा डोललेला चेंडू आणि खणखणीत षटकार भुगे यांच्या बॅटमधून आलेला आहे. धावसंख्येत बाद धावसंख्या होते ती 1-19. हा रोशा पुढचा सामना असेल सायराज 11 बारकुपाडा आणि पाटील प्रतिष्ठान. पाटील प्रतिष्ठानचे कर्णधार प्रथमेश दादा पाटील नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यावे. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या होते ती 1-21. प्लीज अमरनाथ आपमधून सायराज 11 संघाचे कर्णधार आणि पाटील प्रतिष्ठान आशा दिला ग उंच मारलेला चेंडू शुभमान्य आणि झेल बाद. सुंदर असा झेल तेजशांनी घेतलेला आहे आणि पाटील प्रतिष्ठान संघाचे कर्णधार प्रथमेश दादा पाटील हे आलेले आहेत आणि सायराज 11 संघाचे कर्णधार तुमचा कर्णधार कोण आहे? सुभाष दादा गाडगे यांच्या हस्ते नाणेफेकी केली जात आहे. नाणेफेकी होत आहे पाटील प्रतिष्ठान आणि सायराज 11 बारकोबाडा या दोन संघात. आणि नाणेफेकी जिंकलेली आहे पाटील प्रतिष्ठान संघाने आणि आपला डिसिजन कळवायचा आहे लवकरच. क्षेत्ररक्षक स्वीकारलेला आहे त्यांनी. एक धाव पूर्ण. अजूनही 5 धावांची गरज आहे एलएनडी खोडी संघाला विजयासाठी. बरोबर आहे ताबडा जरा डिफेन्स होता किती पाहिजे 4 रन पाहिजे 6 ला ना. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23 आणि अजूनही 6 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे.
पुन्हा एकदा धावबाद होत आहेत योगेश. आणि 5 चेंडू 4 धावेची गरज. योगेश यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत हरेश मात्रे. पाच चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. सुंदर असा कटवलेला चेंडू आणि सीमारेषा पार आणि सामना जिंकलेला आहे LNT खोंडी संघाने. हार्ड लक मेर 11 वसाड संघ. पाटील प्रतिष्ठान संघ क्षेत्र